मराठवाड्यामध्ये काल झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास मात्र हिरावून घेतलाय. पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात आलेत आपल्याला पाहायला मिळते. दुसरीकडे जर पाहिलं तर राज्यामध्ये शेतकरी दिवसांदिवस आत्महत्या करत असल्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढले तर आपल्याला धक्कादायक प्रकार देखील समोर आलेला आहे. मात्र सरकार जे आहे तर उपाययोजना करण्याचा प्रयत्न करते, मात्र पुन्हा निसर्ग राजा मात्र त्यामधून शेतकऱ्याला सावरून देत नाही असं प्रश्नचिन्ह मात्र आता समोर आलं तर आपल्याला पाहायला मिळते. काल रात्री झालेल्या छत्रपती संभाजीनगर मधील पळशी या गावामध्ये मोठा गारपीटग्रस्त पाऊस झाला आणि त्यामध्ये शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला गव्हाचा घास मात्र पुन्हा एकदा निसर्गाने हिरवून घेतलेला आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी मात्र पूर्ण गहू हा आडवा झाल्याचं देखील आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. काल जो पाऊस झाला त्यानंतर मात्र अनेक मराठवाड्याच्या अनेक भागामध्ये मोठं नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे आणि या ठिकाणी शेतकरी मात्र टाहो फोडताना आपल्याला पाहायला मिळते. अनेक शेतकऱ्यांचा ज्वारी असेल, मक्का असेल, गहू असेल, हरभरा असेल अशा पिकांचं मात्र मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी हवालदिल झालं तर देखील आपल्याला दिसून येते. माझ्यासोबत पळशी गावातील शेतकरी आहे, ज्या शेतामध्ये मी आलेलो आहे ते शेतकरी आपण त्या बाबाशी चर्चा करणार आहोत. बाबा काय सांगाल, पुन्हा एकदा काल रात्री आलेल्या पावसाने तुमचं सगळं हिरावून घेतले? हो, हे काय रात्रीला जे पाऊस आला साहेब आणि जे इतकी नुकसान झाली. आम्ही कामाला लेकरं बाळ कामाला धंद्याला जातात, आम्ही म्हातारी मळ्यामध्ये आम्ही काय खावा काय राहा हे आम्हाला काही सरकारनं काहीतरी सगळ्याची मदत करून द्यावं आणि पुन्हा की चांगल्या मार्गाला लागावा आणि आमच्या लेकरा बाळाचं थोडंसं संकट दूर होऊन जाईल हे आम्हाला अपेक्षा आहे सरकारकडून कोणी. आणि पहिल्यांदा पण सरकारनं दिलेलं आहे आम्हाला, पण आता पुन्हा आता निसर्गानं आम्हाला फार संकट टाकले. आणि जो आता आलेले कांदा आहे, लागवड कांदा, गहू कवळा आहे, गंभीर झाले नाही, हा पूर्ण भुईसपाट झालेला आहे. काय करावं साहेब? बाबा किती खर्च आलाय तुम्हाला? मला जवळजवळ 50,000 रुपये खर्च आला साहेब. आणि 50,000 रुपये येऊन आता 50 पैसे पण खेच पडत नाही. काय करणार, सोंगाला महाग झालेलं मी. हे फार संकट दूर झालेलं आहे. आता काय करावं, कसं व्हायचं बाबा? आता हे आमचं म्हातारा आणि मुलं बाळ कामाधंदे जातात, आम्ही फार संकटात पडलेलो आहे. तर हे शेतकरी सरकारनं काहीतरी आम्हाला सहकार्य करा ही आमची अपेक्षा आहे. आणि आम्ही हे 2 शब्द बोलून संपवतो. नक्कीच आपण पाहिलं तर बाबा आहे त्या ठिकाणी, आजीबाई आहे त्यांना त्यांच्याशी देखील आपण चर्चा. आजी काय झाले? पूर्ण गहू आडवा झालाय, साफ झाला, काही नाही राहिले खायला. काय खा, म्हातारी काय काम होती का? मुलं बाळ धंद्याला जाते. आता काय कराय, पावसानं असे नुकसान झाली आमची बहुत भलतीच. हो, आता गहू आता एकदम चांगला आला होता. आता काय आला, फुलं आला ते चांगला आलता, पण ते काही नाही हातात. आता चारा नाही पडत नाही आता त्या हातात. खर्च तर मोठा झालाय. हा, खर्च मोठा झाला. आणि आता काय करा, काय खा, आता मुला बाळाला काय घाला, आम्ही म्हातारी काय खा. नक्कीच आपण जर पाहिलं तर हे आजी आजोबा आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की पूर्ण गहू जो आहे तर या ठिकाणी आडवा झालेला आहे. त्यामुळे हे आर्थिक संकट मात्र शेतकऱ्यावरती आल्याचे देखील पाहायला मिळत आहे. बाबा शेतकऱ्यासाठी सरकारने कर्जमाफी केलेली आहे, त्याचा काही फायदा होईल का? फायदा काय होईल सरकारचा? आता पण जे माफी जरी केली पण पुन्हा हा हे खर्च वाढला आहे. फार आता संकटात चाललं आहे शेतकऱ्याचं जीवनकाळ काही साहित्य राहिलं नाही. याच्यामुळे आत्महत्या करून आले लोक. काय करतात आत्महत्या? याच्यामुळे आत्महत्या होणार. एक तर निसर्ग साथ देईन आणि सरकार साथ देईन. करा काय त्याला? आम्ही फार आवडतो. बियाणी घ्यायला 4 किलो बियाणी मक्काचं घ्यायला गेलं तर 2,000 रुपये लागत आणि 1200 रुपये क्विंटल मका का पडते आम्हाला. आणि कसा शेतकरी वर जाईन? हो, सरकारनं हमी भाव द्यायला पाहिजे. आमचं म्हणणं अपेक्षा हेच. हमी भाव जर द्याला तर आम्हाला याच्यातून काहीतरी खूप मार्ग मोठा मिळेल. पण ते आता सरकार असं झालं की बियाण्याचे भाव आलं, खताचे 2,500 रुपयाला बॅग घ्यायची 45 किलोची आणि 1 क्विंटल मका काही ठेवली. आता गावाचे भाव 1700-1800 आले. त्याला काय करणार आता? आणि बरं आले जाऊ दे, नुकसान झाली एवढी, पण नुकसान पण इतकी झाली की आता ह्या गावामध्ये तुम्हाला सोंगाचं कामच आहे नाही आम्हाला. पूर्ण आता तोंडाशी घास गेला. काही नाही उरलं आमचं. काय नाही याच्यात सोंगणं नाही, खायला नाही, प्यायला नाही. काय करावं? माझ्यासोबत आणखी काही त्यांचे घरचे देखील आहे, महिला आहे, आपण त्यांची देखील चर्चा करा. ताई काय सांगाल, तुम्ही राबता शेतात आणि शेवटी हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेतलाय? आमच्या गारपिटीने आमच्या पूर्ण गावाचं पूर्ण नुकसान झालेलं आहे. तर आम्ही शेतकऱ्यांनी काय करावं हीच आमची विनंती. सरकारनं आमचं काही ना काही तरी हे करावे, दखल घेतली पाहिजे. अच्छा, हमी भाव पण नाही, काहीच नाही. अच्छा, कर्जमाफी होते तर त्यात काही वेळ होत नाही.
नक्कीच आपण जर पाहिलं तर या पळशी गावामध्ये मात्र मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट झालेली आहे आणि अक्षरशः पूर्ण गहू जे आहे ते आपण पाहू शकता या ठिकाणी पूर्ण गहू आडवा झालेला आहे. जो हातातोंडाशी घास आला होता तो मात्र निसर्गाने हिरावून घेतलेला आहे. त्यामुळे मात्र राज्यामध्ये दिवसांदिवस आपण पाहिलं तर शेतकऱ्याच्या आत्महत्येचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. याचे कारण देखील आपल्याला पाहायला मिळते की ज्या ठिकाणी मात्र 50,000 रुपये खर्च करून शेतकरी पीक पेरतोय त्याला 50,000ला तेवढं उत्पन्न देखील होत नाही, लागलेला खर्च देखील निघत नाही. त्यामुळे शेतकरी जे आहे ते कर्जबाजारी होतो आणि कर्जबाजारी होऊन मात्र बँकेचे उंबरठे झिजून त्याला बँकही लोन देत नाही. त्यामुळे शेतकरी देखील आत्महत्याचं करताना आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळते आणि काल झालेल्या पावसाने मात्र शेतकरी पुन्हा एकदा कोलमडल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळते. खरंच हे काही जे काही गारपीट झालेली या गारपिटीकडे सरकार काही यांना आर्थिक मदत करणार आहे का? त्यांच्या तोंडाचा आलेला हिरवा घास मात्र जे काही निसर्गाने हिरवून घेतलाय त्याबद्दल सरकार त्यांना काहीतरी देईल का ही अपेक्षा मात्र आता शेतकरी करताना आपल्याला पाहायला मिळते. संजय आहेर, ALS मराठी, छत्रपती संभाजीनगर.